नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्ही बघाल की अर्जुन सायली एकमेकाला प्रपोज करण्याचे वेगवेगळे पद्धती होत आहेत. पण त्याचवेळी त्यांच्या घरी आली आहे प्रिया. आता प्रिया काय करते हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब पण करा. चला तर मग आजचा भाग सुरू करूया. तर मालिकेच्या सुरुवातीला अर्जुन चैतन्य बोलत असतात आणि अर्जुन त्याला म्हणत असतो, अरे कुठली तरी आयडियाची सांग मला, जेणेकरून मला कळेल की मिसेस सायलींच्या मनात माझ्याबद्दल काय आहे ते. मग चैतन्य म्हणते, यार तू काय करतोस अर्जुन, तुझी बायको आहे, तू जाणून घे ना, तू कुठली तरी आयडिया शोध ना, तिच्या मनात काय आहे जाणून घ्यायचं असेल तुला तर. हे ऐकतात अर्जुन फार खुश होतो. त्याला म्हणतो, पुन्हा बोल काय बोललास तू. मग चैतन्य कळतं गेला तेच वाक्य ऐकायचं आहे जे मगाशी तो बोलला होता. तो रिपीट करतो, अरे ती तुझी बायको आहे ना, मग तूच बघ कसं जाणून घे तिच्या मनातलं ते. मग मात्र अर्जुन खुश होतो. पण चैतन्य त्याला म्हणतो, यार तू ना चुकीच्या माणसाकडे आलास. मी पडलो सिंगल, मला तर रोमॅन्समधलं काही कळत नाही. तू ॲक्च्युली ना शाहरुख खानची पिक्चर बघ, तो किंग ऑफ रोमॅन्स म्हणतात त्याला. त्याच्या सिनेमातून तुला कुठली आयडिया लगेच कळून जाईल. मग अर्जुन पण खुश होतो. आता हो यार, तो सगळ्या पिक्चरचे नाव घेतो आणि त्यात मग त्याला डीडीएलचे पिक्चर सीन आठवतो. ज्यावेळेस राज म्हणजे शाहरुख म्हणत असतो सिमरनला पलट. तो म्हणतो त्या सीनमध्ये ना तिचं पलटणं हे काही महत्त्वाचं नव्हतं, ते हसणं महत्त्वाचं होतं. त्या हसण्यावरनं त्याला कळालं की तिचं त्याच्यावर प्रेम आहे. मला पण असं काहीतरी करावं लागेल. मी एक काम करतो, एक लेटर लिहितो, त्यात आय लव्ह यू असं लिहितो, आणि जर मिसेस सायली हसल्या तर समजून घ्यायचं त्यांचं जर माझ्यावर प्रेम आहे. दोघांना पण ही आयडिया पसंत पडते आणि दोघंही मग प्रॅक्टिस करण्यासाठी रूममध्ये निघून जातात. इकडे सायली पण तोच विचार करत असते की अर्जुन सरांना कसं आपल्या मनातलं सांगावं. तेवढ्यात तिथे येते प्रिया आणि प्रतिमा तिथे बसते. प्रिया उगाच पूर्णाची गळ्यात पडते. ती काही तिला भाव देत नाही. ती सगळ्यांसमोर दाखवण्यासाठी मधुभाऊंना सुद्धा हाय हॅलो करते. कसं वाटलं की संसार असं विचारते. मधुभाऊ पण तिला भाव देत नाही. पण तेवढ्यात येते तिथे अस्मिता. ती तिला साईडला घेऊन जाते आणि तिला विचारते, का गं मी तुला काल मेसेज केला होता की अर्जुन सायली बाहेर गेले, तू त्यांना फॉलो केलं होतं का, त्याच्या कॅफेमध्ये गेले होते का. मग ही खोटं बोलते. ते मला नाही माहिती की मी खूप कामात होते. आणि मग लगेच अस्मिता म्हणते, अगं तो कॅफेमधनं खूप जवळचं आहे माझ्या. मी आणि सचिन तिथे पूर्वी फार जायचो, पण आता सचिन काय रोमॅन्टिक झाला नाही. त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का, त्यावेळेस मला प्रपोज करण्यासाठी त्याने गिफ्ट ठेवले होते आणि त्यातलं एक गिफ्ट त्याच्यामध्ये बदाम होतं. ते मी निवडलं होतं आणि मला कळून गेलं की त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि त्याच वेळी नेमकी सायली कॉफी मिळाली असते आणि ती हा आयडिया ऐकते. ती पण ठरवते आपण असं काहीतरी करूया. ती लगेच बिस्किट तयार करायला घेते. पूर्णाजी तिला विचारतो, काय करते का सायली. सायली म्हणते, पूर्णाजी मी ना बिस्किट तयार करते, मला आईने शिकवलं आहे आणि त्यावेळेस सगळ्यांना फार बिस्किट आवडली होती माझी. पूर्णाजी सुद्धा म्हणते, मला त्यावेळेस एकच भेटलं होतं. आणि मधुभाऊ एवढे खुश होतात, सायली तुला हेही जमतं. ती म्हणते, हो मला आईने शिकवलं आहे. सगळे खुश होतात. मग सायली विचार करते, मी ना 2-3 बिस्किट बदामाच्या आकाराचे तयार करते आणि अर्जुन सरांना देते. अर्जुन सरांनी जर ते बदामाचं बिस्किट उचललं त्यांना समजून जाईल की माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे म्हणून. मग ती बिस्किट तयार करते आणि मधुभाऊ आणि पूर्णाजीसाठी मात्र बिनसाखळी तयार करते. तेवढ्या तिथे चैतन्य अर्जुन दोघे पण येतात आणि चैतन्य अर्जुन प्रतिमा पण थबकतात. ते दोघे तिला नमस्कार करतात. आता दोघांना प्लॅन करायचं असतो ना, प्रॅक्टिस करायची असते लिहिण्याची, म्हणून तिथून निघून जायचा प्रयत्न करतात. अर्जुन प्रतिमाला म्हणतो, प्रतिमा आत्या मला तू अशी बोलायला फार आवडलं असतं, पण थोडं ना आम्हाला केसचं काम आहे, आम्ही जातो. तेवढंच सायली म्हणते, थांबा बिस्किट घेऊन जा. मग सायली सगळ्यांना बिस्किट देते आणि अर्जुन समोर ते ताट करते ज्यात बदामाच्या आकाराचे बिस्किट असतात आणि काही वेगळ्या पण आकाराचे बिस्किट असतात. पण अर्जुन न बघता 2 रँडम बिस्किट उचलतो, पण ते बदामाच्या आकाराचे नसतात. ते निघून जातात. मग सायली विचार करते, ह्यांनी बदामाच्या आकाराचे बिस्किट घेतलंच नाही, याचा अर्थ काय समजायचा मी. ती बिचारी कन्फ्यूज झाली असते. इकडे वरती अर्जुन चैतन्य प्रॅक्टिस करत बसतात. अर्जुनचं अक्षर एवढं घाणडं असतं. चैतन्य त्याला म्हणतं, यार तू एवढा घाण अक्षर काढतोय, तुझं अक्षर फक्त ते मेडिकलवाल्याला समजेल, नीट अक्षर काढ ना, जर प्रॅक्टिस कर मोठ्या लिहिण्याची, आय लव्ह यू वगैरे. मग अर्जुन मोठ्या कष्टाने आय लव्ह यू लिहितो. मग चैतन्य त्याची मजा घेतो, हां ठीक आहे आता एकदा लिहिलं, ही झाली प्रॅक्टिस, आता पुन्हा लिहू आपण. मग मात्र अर्जुन चिडतो, यार मोठ्या मुश्किल मी लिहिलं आणि तू पुन्हा लिहायचं म्हणतोय. पण चैतन्य ऐकत नाही. आणि इकडे खाली मात्र प्रियाला सायलीवर संशय होतो, हिचं नक्की काहीतरी चाललं आहे, पण काय चाललंय तिलाही कळत नाही. तेवढं तिला अस्मिता म्हणते, चल आपण माझ्या रूममध्ये जाऊन बोलूया, छान गप्पा मारूया.
ते दोघे निघून जातात. तिकडे महिपतच्या घरी महिपत आणि नागराज बोलत असतात. महिपत नागराजवर चिडतो, काय नागराज सेठ तुमचं नेहमीच झालंय रडगाणं. नेहमी येता त्या प्रतिमाने हे केलं, प्रतिमाने ते केलं, तिला काही आठवेल का? 24 तास टेन्शन कशाला राहता हो? एकदाच काम तमा करून टाका तिचं. नागराज म्हणतो, वा ह्या तुझा फॅमिली बिझनेस आहे, आमचं नाही. ती प्रियममध्ये मी काहीतरी करत असते, पण आम्हाला दोघांना त्याला किडनॅप करायला पण जमलं नाही. आणि तू म्हणतो डायरेक्ट खून करायचा. मग मात्र मी पण म्हणतो तुम्हाला एक आयडिया देतो, सॉलिड आयडिया आहे. तो म्हणतो मारबिरायला सांगायचं नाही बरं का. तो म्हणतो नाही हो, तुम्ही कुठे अडकणार नाही अशी एक आयडिया तुम्हाला सांगतो. आणि डोईचं झाली प्रिया, तिचं काम तमा होऊन जाईल. एक काम करा, 10-12 गोळ्या त्या प्रतिमाला झोपेच्या देऊन टाका. ती बेशुद्ध पडली ती उशी ठेवायची, मी ती मरून जाईल. तो म्हणतो मी हे काम नाही करणार. अगं तुम्ही नाही करायचं हो, ती प्रिया आहे ते पाळूपणे घरातलं, तिला सांगायचं. म्हणजे उद्या जरी काही झालं तर पेपरला बातमी येऊन जाईल की मुलीने आईला मारलं. म्हणजे अडकली तर ती प्रिया अडकेल आणि तुमचं पण एक वेळचा ताण निघून जाईल. नागराज ही गोष्ट ऐकून फार खुश होतो. आणि मित्रांनो, इथे आजचा भाग संपतोय. आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन एक पत्र लिहितोय आणि सायलीच्या हातात लागलं असं ठेवतोय. मात्र तो हे विसरतोय त्या घरामध्ये प्रिया पण आहे. आता प्रिया काय काड्या करते का हे बघायचं आहे आपल्याला. आणि त्यांचं प्रेम म्हणजे आता एक महिना कळतं की नाही हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा.